हॅलो फ्रेंड्स, मी आहे मयुरी आणि स्वागत आहे तुमचं मयुरी आरजे किचनमध्ये। आजची जी रेसिपी आहे ती आहे सांडग्यांची भाजी। तर माझ्या मम्मीनी मला सांडगे पाठवले होते, गावाला ती गेली होती तर तिने बनवून आणले होते। तर आज डब्यासाठी मला बनवायला कोणती भाजी नव्हती, तर म्हटलं पटकन आपण सांडग्यांची भाजी बनवूया। तर तुमच्यासोबत तीच रेसिपी मी शेअर करत आहे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 मीडियम साईजचे कांदे, थोडा लसूण ठेचून घ्यायचा आहे, एक मोठ्या साईजचा टोमॅटो आणि भरपूर अशी कोथिंबीर। तर सर्वात प्रथम आपल्याला पॅन मध्ये तेल टाकून घ्यायचं आहे। मी मस्टर्ड ऑइल घेतलं आहे। ते छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे, छान तडतडला पाहिजे तो। त्यानंतर जिरं टाकायचं आहे आणि लगेचच ठेचलेला लसूण टाकून घ्यायचा आहे। लसूण छान लालसर होईपर्यंत परतवायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये कांदा ऍड करायचा आहे। कांदा सुद्धा व्यवस्थित लालसर असा फ्राय करायचा आहे, तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे छानपैकी। कांदा आपला लालसर झाल्यानंतर टोमॅटो ऍड करायचा आहे आणि थोडे मसाले ऍड करायचे आहेत। थोडी हळद, थोडी मिरची पावडर, कलरची मिरची जर तुम्हाला आवडत असेल तर ती, बस एवढेच मसाले आपल्याला ऍड करायचे आहेत। अजून काही मसाले ऍड करायची गरज नाही, कारण जे सांडगे असतात ते चविष्ट असतात, आधीच त्यामध्ये बरेच असे मसाले यूज केलेले असतात, तर जास्त मसाल्यांची गरज नाहीये या भाजीसाठी। तर छानपैकी ही फोडणी आपली तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे आणि थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे। तर फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओला। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका। पटकन सबस्क्राईब करून घ्या चॅनलला आणि बेल आयकॉनवर सुद्धा टॅप करा, म्हणजे तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स लगेचच मिळतील नवीन रेसिपींचे। तर तुम्ही बघू शकता फोडणी आपली रेडी झाली आहे, छानपैकी टोमॅटो नरम झाला आहे। तर आता या स्टेजला आपण ऍड करणार आहे यामध्ये सांडगे। सांडगे सुद्धा छान त्या फोडणीमध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत आणि मग त्यामध्ये पाणी ऍड करायचं आहे। तर पाणी थोडं जास्तच ऍड करायचं आहे फ्रेंड्स, कारण हे सांडगे शिजायला थोडं पाणी लागतं आणि ते छान शिजल्यावर त्यांची जी टेस्ट येते आपल्याला ती खूपच अप्रतिम येते फ्रेंड्स। त्यामुळे पाणी थोडं जास्तच टाकून ते छानपैकी व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला। स्टार्टिंगला आपल्याला गॅस फास्ट ठेवायचा आहे उकळी येईपर्यंत, आणि मग नंतर आपण गॅस कमी करून ते शिजवून घेऊ शकतो। तर तुम्ही बघू शकता छान अशी उकळी आली आहे। आता आपण गॅस कमी करून हे शिजवून घेऊ शकतो। अशा पद्धतीने एकदम साध्या सोप्या पद्धतीने हे सांडगे केले तर ते खूपच टेस्टी होतात। मधून आपल्याला चेक करायचं आहे फ्रेंड्स। तर तुम्ही आता बघू शकता, जी आपण जेव्हा पाणी टाकलं होतं तेव्हा ते खूपच पातळ असं वाटत होतं। आता तुम्ही बघू शकता थोडंसं घट्टसरपणा असा आला आहे ग्रेव्हीला, पण तरी सुद्धा ते अजून शिजले नाहीयेत। अजून थोडा वेळ शिजवल्यानंतर तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता आपल्या भाजीची। तर ही अशी कन्सिस्टन्सी यायला हवी फ्रेंड्स। या स्टेजला हे सांडगे छानपैकी असे शिजले आहेत आणि आता आपण ते सर्व करू शकतो गरम गरम चपाती सोबत किंवा छान भाकरी सोबत। खूपच टेस्टी आणि मस्त लागते ही भाजी। तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला कमेंट्स करून नक्की कळवा।
थँक यू फॉर वॉचिंग गाईज. टेक केअर. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.